सिंगापूरमध्ये सुद्धा सरांचं जे ओशनॉलॉजी आहे ही पोलीस डिपार्टमेंट वापरते. अख्ख्या युरोपमध्ये चोर पकडायला ही यंत्रणा वापरली जाते. जगभर हे सगळं वापरलं जातं. दुर्दैवाने आपल्या देशात त्याला अंधश्रद्धा म्हणलं जातं. खराब त्यांच्या ईशान्येश्वर मंदिराचं काम केलं होतं, त्यामुळे तो संपर्क आलेला होता आणि ही गोष्ट 2012 सालची आहे. त्यानंतर आमचा कुठलाही संबंध फक्त मंदिराच्या दृष्टीने आलेला होता. या रूपाने कधीतरी व्यासपीठावर येणं झालं असेल, परंतु यानंतर अशी भोंदूगिरी किंवा या सगळ्या कुठल्याही प्रकरणामध्ये आमचा दुरान्वयी संबंध नाही. हिवरे बाजारचे आदर्श सरपंच आणि पद्मश्री पुरस्कार मिळालेल्या पोपटराव पवारांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय, ज्यामध्ये ते नाशिकमधील आरोपी कॅप्टन अशोक खरातचं कौतुक करत असल्याचं दिसून येत आहे. सिंगापूर, जपान आणि युरोपमध्ये चोर पकडण्यासाठी खरातची यंत्रणा वापरली जाते, परंतु दुर्दैवाने भारतात त्याला अंधश्रद्धा म्हटलं जातं, असं म्हणत पोपटराव पवारांनी अशोक खरातचं कौतुक केलं होतं. याशिवाय ज्यावरून वाद पेटलाय त्या खरातच्या ओशनॉलॉजीचाही उल्लेख पोपटराव पवारांनी केला होता. परंतु आता महिलांच्या लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली अशोक खरातला अटक केल्यानंतर पोपटराव पवारांची चांगलीच गुची झाली आहे. प्रकरण अंगलट येताच त्यांनी एक व्हिडिओ शेअर करत पूर्वीच्या विधानांवर सारवासारव केल्याचं पाहायला मिळालं. सिंगापूरचं एक इंटरनॅशनल स्कूल आहे, तिथे एक व्याख्यान होतं. ते सगळं करताना पाहिलं, सिंगापूरमध्ये सुद्धा सरांचं जे ओशनॉलॉजी आहे ही पोलीस डिपार्टमेंट वापरते. अख्ख्या युरोपमध्ये चोर पकडायला ही यंत्रणा वापरली जाते. 10 दिवस पुन्हा मी टोकियोमध्ये होतो, जपानमध्ये होतो. का ज्या जपानच्या टोकियो युनिव्हर्सिटीने जपानचे 3 प्रधानमंत्री दिले, तिथे आमचं वॉटर मॅनेजमेंट शिकवलं जातं. तिथे पण एक व्हिजिट होती आणि ते पाहिलं की जगभर हे सगळं वापरलं जातं. दुर्दैवाने आपल्या देशात त्याला अंधश्रद्धा म्हणलं जातं. आणि मग गेली 2 वर्ष आपण पाहिलं की सरांना काही खरं म्हणजे आमच्या भगिनी कल्पनाताईंना आणि त्यांच्या कुटुंबाला खूप खूप धन्यवाद यासाठी आहेत की 2012 साली गावातील मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या रूपाने ज्यावेळी आम्ही काम हाती घेतलं, त्यावेळेस हरिभक्त पारायण मंडलिक महाराज यांच्याकडे आम्ही नेवासा येथे मंदिरावर गेलो आणि तिथल्या मंदिरात जे कामगार काम करत होते दगडाचं, ते कामगार त्यांच्या मार्फत आम्ही हिवरे बाजारला आले आणि त्याच कामगारांनी खराब त्यांच्या ईशान्येश्वर मंदिराचं काम केलं होतं, त्यामुळे तो संपर्क आलेला होता आणि ही गोष्ट 2012 सालची आहे. आणि त्या मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी हरिभक्त पारायण वैकुंठवासी विठ्ठल बाबा गोले, वैकुंठवासी विठ्ठल महाराज देशमुख, जडे शांतलिंग महास्वामीजी, हरिभक्त पारायण नारायण महाराज असतील किंवा आदरणीय अण्णासाहेब हजारे असतील, 10 ते 12 वारकरी परंपरेतील मंडळी हिवरे बाजारमध्ये त्यावेळेस होती आणि हा सगळा कार्यक्रम सर्वांच्या समोर आहे. त्यानंतर आमचा कुठलाही संबंध फक्त मंदिराच्या दृष्टीने आलेला होता. या व्यतिरिक्त कुठलाही संबंध आमचा आणि या कार्यक्रमामुळेच कुठेतरी राज्यात बाहेर जाताना अनेक राजकीय कार्यक्रम असतात, प्रशासकीय कार्यक्रम असतात, या रूपाने कधीतरी व्यासपीठावर येणं झालं असेल, परंतु यानंतर अशी भोंदूगिरी किंवा या सगळ्या कुठल्याही प्रकरणामध्ये आमचा दुरान्वयी संबंध नाही, याची आपण दक्षता घ्यावी. कारण हिवरे बाजारने 35 वर्षाच्या श्रमातून हे काम उभं केलेलं आहे आणि त्या जगाची गरज पर्यावरण पाणी आहे. त्यामुळे विनाकारण हिवरे बाजारला अशा काहीतरी वितंडात ओढणं हे चुकीचं आहे, याचा खुलासा मी या ठिकाणी करत आहे. धन्यवाद.